कधीकधी आपल्या आयुष्यात काहीच मोठं घडलेलं नसतं, तरीही मन थकलेलं असतं. बाहेरून आपण अगदी नॉर्मल दिसत असतो, लोकांशी बोलत असतो, आपलं काम करत असतो, पण आत कुठेतरी एक आवाज सतत चालू असतो. हे असं का झालं? पुढे काय होईल? मी योग्य करतोय ना? काहीतरी चुकत तर नाही ना? आणि गंमत म्हणजे या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपण कधीकधी अशा निष्कर्षांपर्यंत पोहोचतो ज्यांचा पुरावाच आपल्याकडे नसतो, पण तरीही आपण त्यावर विश्वास ठेवतो. का? कारण तो विचार आपल्या मनातून आलेला असतो आणि आपल्या मनानं सांगितलेली गोष्ट म्हणजे सत्यच असेल असं आपण नकळत मानून घेतो. पण एकदा विचार करा, तुमच्या मनात येणारा प्रत्येक विचार खरंच सत्य असतो का? जर मन म्हणालं काहीतरी वाईट होणार आहे, तर खरंच काहीतरी वाईट होणार असतं का? जर मन म्हणालं तू पुरेसा चांगला नाहीस, तर ते खरंच तुमचं सत्य असतं का? आणि जर एखादा विचार तुम्हाला खूप स्ट्रॉंगली जाणवत असेल, तर फक्त तो विचार तीव्र आहे म्हणून तो खरा ठरतो का? कदाचित आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा गैरसमज हाच आहे. आपण विचार करतो, मग त्या विचाराचा अर्थ काढतो आणि काही क्षणात तो अर्थ आपल्यासाठी सत्य बनतो. पण हा प्रश्न मला एका वेगळ्या दिशेनं घेऊन गेला. जर आपल्या मनातला प्रत्येक विचार सत्य नसेल, तर मग आपण किती विचारांवर आयुष्याचा निर्णय घेत असतो? आपल्या करिअरचं, आपल्या रिलेशनशिप्सचं, आपल्या स्वतःबद्दलच्या मताचं आणि कधीकधी तर आपल्या पूर्ण आयुष्याचं. आणि इथंच जोझेफ मुयन यांच्या एका छोट्याशा पुस्तकाचा विचार खूप मोठा होऊन समोर येतो. डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू थिंक नाव साधं आहे, पण या नावामागचा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनावर किती विश्वास ठेवता? आणि त्याहून महत्त्वाचं, तुमच्या मनानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही तपासून पाहिली आहे का? जोझेफ नुयन यांनी हा प्रश्न फक्त इतरांना विचारण्यासाठी पुस्तक लिहिलं नाही. हा प्रश्न त्यांनी स्वतःच्या आयुष्यात अनुभवला. त्यांच्या आयुष्यातील एका कठीण काळात त्यांना जाणवू लागलं की बाहेरची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करूनही आतली अस्वस्थता तशीच राहते. काहीतरी कमी आहे, पण ते बाहेर नाही. ते त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत आहे का? याचा शोध घेताना त्यांनी स्वतःच्या मनाकडे वेगळ्या नजरेनं पाहायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांना एक अशी गोष्ट समजू लागली जी या पुस्तकाच्या संपूर्ण विचार विश्वाचा आधार बनली. कदाचित आपल्याला शांत होण्यासाठी विचार करणं बंद करण्याची गरज नाही. कदाचित आपल्याला फक्त प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणं थांबवायला शिकायचं आहे. आणि ही गोष्ट ऐकायला सोपी आहे, पण प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा मनात भीतीचा विचार येतो, जेव्हा कुणाच्या एका वाक्याचा आपण तासनतास विचार करतो, जेव्हा भविष्याबद्दल मन स्वतःच वर्स्ट केस सिनारिओ तयार करतं, तेव्हा त्या विचारापासून स्वतःला वेगळं करणं इतकं सोपं नसतं. म्हणून आजची ही समरी फक्त एका पुस्तकाची माहिती नाही. ही एक छोटीशी मनाच्या आतली यात्रा आहे. आपण पाहणार आहोत विचार आणि वास्तव यांच्यात नेमका फरक काय आहे. आपण आपल्या विचारांवर इतका विश्वास का ठेवतो? मन एका छोट्या घटनेची पूर्ण स्टोरी कशी बनवतं? ओव्हर थिंकिंग इतकं शक्तिशाली का वाटतं? आणि विचारांशी सतत लढण्याऐवजी त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीनं पाहिलं तर काय बदलू शकतं? कदाचित शेवटी तुम्हाला एक गोष्ट जाणवेल. तुमच्या मनात विचार येणं ही समस्या नाही. समस्या कदाचित तिथे सुरू होते जिथे तुम्ही प्रत्येक विचाराला म्हणता, हो, हे खरं आहे. तर चला, जोझेफ नुयन यांच्या डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू थिंक या पुस्तकातून स्वतःच्या मनाला समजून घेण्याची ही यात्रा सुरू करूया. कारण
कदाचित तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला नवीन विचारांची गरज नाही. कदाचित जुन्या विचारांकडे वेगळ्या नजरेनं पाहण्याची गरज आहे. पॉइंट 1. विचार आला म्हणजे तो सत्य झाला का? समजा तुम्ही एका जवळच्या व्यक्तीसोबत बसलेले आहात. तुम्ही नेहमीप्रमाणे बोलत आहात, पण आज समोरची व्यक्ती थोडी शांत आहे. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू नाही. तुम्ही काही विचारता, ती फक्त एवढंच म्हणते, काही नाही, थोडा थकलोय. बस, घटना इथे संपली. पण तुमच्या मनात कदाचित तिथून एक वेगळीच गोष्ट सुरू होते. माझ्यामुळे काही झालंय का? काल मी काही चुकीचं बोललो होतो का? कदाचित तो माझ्यावर नाराज असेल. आणि काही मिनिटात एक साधी शांतता तुमच्यासाठी एक इमोशनल प्रॉब्लेम बनते. पण जरा थांबा, आपल्याकडे या संपूर्ण घटनेत खरंच काय माहीत होतं? फक्त एक गोष्ट, समोरची व्यक्ती थकली होती आणि शांत होती. बाकी सगळं ते आपल्या मनाने भरून काढलं. आणि इथेच एक अत्यंत महत्त्वाचा फरक समजून घ्यायला हवा. तथ्य वेगळं असतं, विचार वेगळा असतो, आणि त्या विचारातून आपण तयार केलेला अर्थ वेगळा असतो. उदाहरणार्थ, तथ्य, त्याने माझ्या संदेशाला उत्तर दिलं नाही. विचार, कदाचित तो माझ्यावर नाराज आहे. अर्थ, माझी किंमत त्याच्यासाठी नाही. पहा, पहिलं वाक्य आपण पाहू शकतो, दुसऱ्या वाक्याची शक्यता असू शकते, पण तिसरं, ते आपल्या मनाने तयार केलेलं निष्कर्षाचं घर आहे. आणि गंमत अशी की आपण बहुतेक वेळा पहिल्या पायरीपासून तिसऱ्या पायरीवर कधी पोहोचलो हेच लक्षात येत नाही. आपलं मन जणू एखाद्या कोऱ्या कॅनव्हासवर चित्र काढणाऱ्या चित्रकारासारखं आहे. समोर फक्त 2 ते 3 रंग असतात, पण मन त्यातून पूर्ण चित्र तयार करतं. समोरची व्यक्ती शांत होती. मनाने त्यात राग रंगवला. तिने उत्तर दिलं नाही. मनाने त्यात नकार रंगवला. कुणीतरी तुमच्याकडे पाहून हसलं. मन म्हणालं, नक्की माझ्यावर हसत असते. पण कदाचित त्या व्यक्तीला तुमचं नावही माहीत नसेल. याच कारणामुळे मानवी मनाची एक विचित्र सवय आपल्याला समजून घ्यावी लागते. जे आपल्याला माहीत नाही तिथे मन अनेकदा स्वतःची कथा भरतं. एखाद्या वाक्यातीने कमी बोलणं हा घटनेचा भाग. तो माझ्यावर नाराज आहे हा अर्थ. म्हणून त्याला माझी किंमत नाही हा आपल्या मनाने पुढे लिहिलेला अध्याय. आणि मग आपण त्या अध्यायातील भावनांवर प्रतिक्रिया देतो. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या मनात एखादा निष्कर्ष तयार झाला तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा, मला हे माहीत आहे की मला असं वाटतंय? हा छोटासा प्रश्न तुमच्या विचारांना चुकीचं ठरवण्यासाठी नाही, तो फक्त तुम्हाला तथ्य आणि मनाचा अर्थ यांच्यात थोडी जागा देण्यासाठी आहे. कारण त्या जागेतच एक मोठी शक्यता निर्माण होते. कदाचित तुम्ही ज्यावर प्रतिक्रिया देत आहात ते वास्तव नसून वास्तवाबद्दल तुमच्या मनाने तयार केलेलं स्पष्टीकरण आहे. पण आता आणखी एक प्रश्न उरतो. जर मनाला स्वतःच्या कथा तयार करण्याची इतकी सवय असेल तर त्या कथेला आपण खरं मानतोच का? आणि एखादा विचार फक्त मनात आला म्हणून त्याला आपल्या भावनांची आणि निर्णयांची सत्ता आपण का देतो? याच ठिकाणी पुढचा आणि कदाचित या संपूर्ण पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा फरक समोर येतो. विचार येणं एक गोष्ट आहे, पण त्याच्यावर विश्वास ठेवणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. पॉइंट 2. विचारांपेक्षा त्यांच्यावरचा विश्वास धोकादायक असतो. समजा तुम्ही तुमचं एखादं काम मनापासून करता. तुमचा व्हिडिओ असेल, एखादा व्यवसाय असेल, एखादं लेखन असेल, किंवा अगदी तुमच्या आयुष्यात घेतलेला एखादा निर्णय, आणि अचानक कोणीतरी येऊन म्हणतं, यात काही विशेष नाही,
बस एक वाक्य. आता त्या क्षणी तुमच्या मनात एक विचार येतो, कदाचित याचं म्हणणं खरं असेल. आणि इथून खरी गोष्ट सुरू होते. कारण पहिलं वाक्य त्या व्यक्तीचं होतं, पण दुसरं वाक्य तुमच्या मनाचं होतं. आता कल्पना करा, दोन व्यक्तींना अगदी तीच कमेंट मिळाली. पहिली व्यक्ती कमेंट वाचते आणि म्हणते, ठीक आहे, त्याचं मत आहे, आणि पुढे काम करत राहते. दुसरी व्यक्ती मात्र तीच कमेंट रात्रीपर्यंत डोक्यात फिरवत राहते. कदाचित माझ्यात खरंच टॅलेंट नाही, लोकांना माझं काम आवडत नाही, मी एवढे दिवस स्वतःलाच फसवत होतो का, आणि शेवटी मी फेलियर आहे. कमेंट तीच, शब्द तेच, पण एका व्यक्तीने त्याला मत म्हणून पाहिलं आणि दुसऱ्याने त्याला आपल्या सत्याचा पुरावा बनवलं. हा फरक समजून घेणं म्हणजे या पुस्तकाच्या अगदी मध्यभागी पोहोचणं. विचार आणि विश्वास यात फरक आहे. मनात विचार येणं म्हणजे फक्त दारावर कुणीतरी टकटक करणं, पण दार उघडायचं की नाही हे वेगळं. एखादा विचार आला, मी पुरेसा चांगला नाही, तो फक्त एक मानसिक घटना आहे, पण आपण लगेच म्हणालो, हो खरंच मी पुरेसा चांगला नाही. तेव्हा त्या विचाराला सत्ता मिळते आणि मग तो विचार भावना निर्माण करतो. भावना वागणं बदलते, वागणं परिणाम बदलतं, आणि शेवटी आपल्याला वाटतं, पाहिलं, माझा विचार खराच होता. ही साखळी किती धोकादायक आहे हे समजण्यासाठी एक अत्यंत इंटरेस्टिंग उदाहरण पाहूया. इतिहासात जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्याबद्दल एक प्रसिद्ध प्रसंग सांगितला जातो. त्यांच्या एका नाटकाच्या सुरुवातीच्या प्रयोगाला खूपच खराब प्रतिसाद मिळाला. काही लोकांनी त्यांची खिल्ली उडवली, पण त्यांनी त्या प्रतिक्रियेला स्वतःच्या क्षमतेचा अंतिम निर्णय मानला नाही. आता विचार करा, जर एखाद्या कलाकाराने पहिल्या अपयशी प्रतिक्रियेला असा अर्थ दिला असता, लोकांना हे आवडलं नाही म्हणजे मीच वाईट लेखक आहे, तर कदाचित पुढची अनेक पानं कधी लिहिलीच गेली नसती. इथे मुद्दा असा नाही की प्रत्येक क्रिटिसिझम चुकीची असते. कधीकधी क्रिटिसिझम अगदी बरोबर असते. मुद्दा हा आहे की दुसऱ्याचं मत आपल्या ओळखीचा अंतिम निर्णय बनवायचं की नाही. कारण एखादी व्यक्ती म्हणू शकते, तुझं काम चांगलं नाही. तुम्ही त्यातून दोन वेगवेगळ्या गोष्टी घेऊ शकता. पहिली, कदाचित मला काही सुधारणा करायला हव्यात. दुसरी, मीच चांगला नाही. पहिल्या विचारातून ग्रोथ येऊ शकते, दुसऱ्यातून शेम, आणि दोन्हीची सुरुवात त्याच कमेंटपासून झाली होती. म्हणून पुढच्या वेळी मनात एखादा कठोर विचार आला, तेव्हा त्याच्याशी लगेच लढू नका. फक्त स्वतःला विचारा, हा विचार आला आहे, पण मी त्याला सत्य मानण्याचा निर्णय घेतलाय का? कारण विचार तुमच्या मनात येऊ शकतो, पण विश्वास दिल्याशिवाय त्याला तुमच्या आयुष्यावर अधिकार मिळत नाही. आणि आता पुढचा प्रश्न आणखी खोल आहे. आपण एखाद्या घटनेचा अर्थ स्वतः तयार करतो हे आपल्याला कळतही नसेल, तर आपलं मन एका साध्या घटनेपासून पूर्ण इमोशनल स्टोरी कसं तयार करतं? तेच आपण पुढच्या पॉइंटमध्ये पाहू. पॉइंट 3, घटना एकच पण मनाची स्टोरी वेगळी. कधीकधी घरातली एखादी अगदी छोटी गोष्ट आपल्या मनात इतकी मोठी होते की शेवटी आपल्यालाच कळत नाही आपण दुखावलो नेमकं कशामुळे. समजा तुम्ही दिवसभराच्या कामानंतर घरी आलात. घरात कोणीतरी तुमच्याशी थोड्या कडक आवाजात बोलतं, हे काम अजून झालं नाही, बस एवढंच. पण तुमच्या मनात लगेच एक विचार येतो, यांना माझ्यावरच राग आहे. आणि इथं एक छोटीशी घटना हळूहळू एका मोठ्या कथेत बदलायला लागते. मी काय चुकीचं केलं? मी कितीही केलं तरी यांना माझं दिसतच नाही, यांना माझी किंमतच नाही. मी काही बोलले की नेहमी प्रॉब्लेम होते. आता तुम्ही त्या व्यक्तीशी फक्त त्या एका वाक्यामुळे नाही,
तर मनाने तयार केलेल्या संपूर्ण कथेमुळे वागायला सुरुवात करता. कदाचित तुम्ही शांत होता, कदाचित तुम्ही खोलीत निघून जाता, कदाचित समोरची व्यक्तीही विचार करते, हिला अचानक काय झालं? आणि काही मिनिटांपूर्वी अस्तित्वातही नसलेला एक इमोशनल डिस्टन्स तयार होतो. पण जरा मागे जाऊया. खरंच घडलं काय होतं? फक्त एक वाक्य, हे काम अजून झालं नाही. बाकी सगळं कुठून आलं? आपल्या मनातून. हीच मनाची एक विलक्षण सवय आहे. जेव्हा त्याच्याकडे संपूर्ण माहिती नसते तेव्हा ते रिकाम्या जागा स्वतःच्या अर्थाने भरतं. जसं एखाद्या चित्रात काही भाग अपूर्ण असतील तर आपला मेंदू त्या चित्राचा अंदाज लावतो. तसंच आपल्या आयुष्यातही होतं. समोरची व्यक्ती शांत आहे, आपल्याला कारण माहीत नाही, पण मनाला माहीत नाही या उत्तरावर थांबायला फारसं आवडत नाही. म्हणून ते म्हणतं, तो माझ्यावर रागावला असेल. मग त्या विचारातून अर्थ तयार होतो, माझी किंमत नाही. आणि त्या अर्थामागून भावना येते, दुःख, राग, असुरक्षितता. म्हणजे एक साधा प्रवास, घटना, विचार, अर्थ, भावना, प्रतिक्रिया. आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपण अनेकदा शेवटच्या भावनेवर लक्ष देतो. मला वाईट वाटतंय. पण त्या भावनेच्या मागे कोणता विचार होता आणि त्या विचाराच्या मागे कोणता अर्थ होता हे आपण तपासतच नाही. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे सायलंट ट्रीटमेंट. समोरची व्यक्ती काही बोलत नाही. तुमच्या मनात लगेच, ती माझ्यावर नाराज आहे. पण कदाचित ती व्यक्ती स्वतःच्या एखाद्या समस्येत अडकलेली असेल, तुमच्याशी संबंधित नसलेली गोष्ट असेल, किंवा कदाचित तिलाच काय बोलावं हे समजत नसेल. आपल्याला सत्य माहीत नाही, पण मनाला अनसर्टन्टीपेक्षा कन्क्लुजन जास्त कम्फर्टेबल वाटतो. म्हणून ते रिकामी जागा भरतं. आणि हीच गोष्ट रिलेशनशिप्समध्ये सर्वात जास्त गैरसमज निर्माण करते. समोरच्याने काय म्हटलं यापेक्षा आपण त्याचा अर्थ काय घेतला हे कधीकधी जास्त प्रभावी ठरतं. म्हणून पुढच्या वेळी घरात, रिलेशनशिपमध्ये किंवा मित्रांमध्ये एखादी छोटी गोष्ट मनाला लागली, स्वतःला एक प्रश्न विचारा. मला जे घडलं ते माहीत आहे की मी त्याचा अर्थ लावला आहे? कदाचित उत्तर मिळाल्यावर तुम्हाला जाणवेल, घटना खरंच तितकी मोठी नव्हती. मोठी झाली होती ती तिच्याभोवती तयार झालेली स्टोरी. पण मग एक आणखी खोल प्रश्न उभा राहतो. जर आपल्या मनाने तयार केलेली स्टोरी आपल्याला इतकी खरी वाटत असेल, तर आपल्या भावना आपल्याला सत्य सांगतात की फक्त आपल्या विचारांचं प्रतिबिंब दाखवतात? याचं उत्तर पुढच्या पॉइंटमध्ये आणखी आश्चर्यकारक आहे. पॉइंट 4. तुम्हाला जे वाटतंय ते नेहमी खरं असतं का? कल्पना करा, तुम्ही एका मित्राच्या घरी गेलात. तिथे 4-5 लोक आधीपासून बसलेले आहेत. तुम्ही आत जाता. 2 जण तुमच्याकडे पाहतात, एकमेकांकडे पाहतात आणि हलकंसं हसतात. फक्त एवढंच. पण तुमच्या मनात लगेच एक वीज चमकते, हे माझ्याबद्दलच बोलत होते. तुम्ही काही विचारत नाही, तुम्ही पुरावा शोधत नाही, पण तुमच्या आत कुठेतरी एक भावना तयार होते, माझीच चर्चा चालू होती. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्हाला त्यांचं ॲक्च्युअल कॉन्व्हर्सेशन माहीत होतं का? नाही. मग तुमच्या मनाला एवढी खात्री आली कुठून? इथेच मानवी मनाची एक फॅसिनेटिंग गोष्ट समोर येते. आपला मेंदू जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची संपूर्ण माहिती घेऊन निर्णय घेत नाही. तो अनेकदा अपूर्ण माहितीवरून अर्थ तयार करतो. याला सायकोलॉजीमध्ये माइंड रीडिंग किंवा इतरांच्या मनात काय चाललंय हे पुराव्याशिवाय गृहीत धरण्याची कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन म्हणतात. आणि गंमत अशी की आपल्याला हे करताना आपण काही चुकीचं करत आहोत असं अजिबात वाटत नाही. कारण फिलिंग खूप खरी वाटते. पोटात बेचैनी आहे, छातीत धडधड आहे,
मनात इनसेक्युरिटी आहे, म्हणून आपण निष्कर्ष काढतो, माझा अंदाज बरोबरच असणार. पण इथे एक अत्यंत महत्त्वाचा फरक आहे. भावना खरी असू शकते, पण त्या भावनेने सांगितलेली कथा नेहमी खरी असेलच असं नाही. समजा तुमचा पार्टनर आज नेहमीपेक्षा कमी बोलतोय. मन लगेच म्हणतं, काहीतरी बदललंय. थोड्या वेळानं कदाचित त्याला माझ्यात इंटरेस्ट राहिलेला नाही, आणि काही मिनिटात कदाचित हे रिलेशनशिप संपतंय. पण कदाचित त्या व्यक्तीचा दिवस खराब गेला असेल, कदाचित कामाचा ताण असेल, कदाचित ती स्वतःच्या एखाद्या समस्येशी झगडत असेल. तुमची इनसेक्युरिटी मात्र त्या शांततेला तुमच्याशी जोडते. आणखी एक उदाहरण. तुमचा एखादा मित्र तुमच्यापेक्षा पुढे जातो, त्याला चांगली नोकरी मिळते, त्याचं कौतुक होतं, आणि तुमच्या मनात एक विचित्र भावना येते, माझं काय? इथे जेलसी आली म्हणून तुम्ही वाईट व्यक्ती होत नाही, पण त्या भावनेतून मन जर पुढे म्हणालं, म्हणजे मी आयुष्यात मागे पडलोय, तर एक भावना तुमच्या संपूर्ण सेल्फ वर्थचा निर्णय घेऊ लागते. याच ठिकाणी इमोशन आणि एव्हिडेन्स वेगळे करणं महत्त्वाचं आहे. फीलिंग म्हणते, मला असुरक्षित वाटते. फॅक्ट म्हणतो, माझ्याकडे सध्या ही परिस्थिती आहे. दोन्ही एकच गोष्ट नाहीत, आणि म्हणून पुढच्या वेळी मनात एखादी तीव्र भावना उठली, तिला लगेच दाबू नका, तिच्यावर लाजू नका. फक्त थांबा आणि विचारा, मला काय वाटतंय? आणि मग दुसरा प्रश्न, आणि त्याला माझ्याकडे कोणता पुरावा आहे? कदाचित तुम्हाला जाणवेल, तुमची भावना चुकीची नव्हती, पण तिच्यापासून तयार झालेली स्टोरी कदाचित अपूर्ण होती. आणि जेव्हा आपण हा फरक समजायला लागतो, तेव्हा जेलसी आपली ओळख राहत नाही, इनसेक्युरिटी आपलं भविष्य ठरवत नाही, आणि दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक भाव आपल्याबद्दलचा वर्डिक्ट वाटत नाही. पण अजून एक समस्या बाकी आहे. कारण भावना आणि विचारांची ही साखळी जर वारंवार चालू राहिली, तर एक साधा विचार पुन्हा पुन्हा फिरत राहतो. रात्री झोपताना, काम करताना, एकटे असताना, आणि मग आपण त्याला एक नाव देतो, ओव्हर थिंकिंग. पण खरं तर ओव्हर थिंकिंग म्हणजे नेमकं काय? फक्त जास्त विचार, की त्याच विचाराला पुन्हा पुन्हा सत्य मानण्याची सवय? याचं उत्तर पुढचा भाग पूर्णपणे बदलून टाकेल. पॉइंट 5. ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त विचार, की विचारांना सतत महत्त्व देणं. रात्र झालीये, दिवसभराची धावपळ संपलीये, फोन बाजूला ठेवलाय, खोली शांत आहे. आता तुम्हाला वाटतं, चला आता झोपतो. पण डोकं ते अजून ऑफिसमध्येच आहे. अचानक एक विचार येतो, आज मी त्याला तसं बोलायला नको होतं. दुसरा विचार, पण त्यानंही माझ्याशी नीट बोललं नव्हतं. तिसरा, कदाचित त्याला माझा राग आला असेल. मग उद्याचा विचार, उद्या काय होईल? मग करिअर, मी खरंच योग्य दिशेनं चाललोय का? मग फ्युचर, बाकीचे सगळे पुढे जात आहेत, मी कुठे आहे? आणि मग फोन पुन्हा हातात जातो. एक मेसेज चेक, काही नवीन नाही. पुन्हा विचार, मग रिप्लाय का नाही केला? आता गंमत बघा, पहिला विचार कदाचित 5 सेकंदाचा होता, पण आपण त्याला एवढं अटेन्शन दिलं की त्यानं पुढचे 50 विचार निर्माण केले. इथेच एक महत्त्वाची गोष्ट समजते. ओव्हर थिंकिंग म्हणजे फक्त जास्त विचार होणं नाही. मनात विचार येणं अगदी नैसर्गिक आहे. खरा त्रास सुरू होतो जेव्हा आपण प्रत्येक विचार पकडतो, त्याचं विश्लेषण करतो, त्याला नवीन अर्थ देतो आणि पुन्हा त्याच अर्थाचा विचार करतो. हे अगदी यूट्यूबवर एक व्हिडिओ पाहून रिलेटेड व्हिडिओवर क्लिक करत राहण्यासारखं आहे. पहिला व्हिडिओ तुम्ही निवडला, पण पुढचे 10 व्हिडिओज अल्गोरिदम निवडत गेला.
मनाचंही काहीसं तसंच होतं. पहिला विचार आला, कदाचित मी चुकलो. मनानं लगेच पुढचा व्हिडिओ चालू केला. जर खरंच चुकलो असेल तर? मग लोक काय विचार करतील? मग माझ्याबद्दल सगळ्यांचं मत खराब झालं तर? आणि शेवटी माझं आयुष्य चुकीच्या दिशेनं जातंय. पण लक्षात घ्या, पहिल्या विचारात एवढं काही नव्हतं. बाकीची कथा मनानं तयार केली. म्हणून ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी स्वतःच्या मनाशी युद्ध करण्याची गरज नाही. विचार करू नको, नेगेटिव्ह विचार नको, हे डोक्यातून काढून टाक, असं जितकं म्हणाल तितकं मन त्याच विचाराकडे परत जाऊ शकतं. त्याऐवजी एक छोटासा मेंटल शिफ्ट करून पहा. विचार आला, माझं उद्या काय होणार? त्याला लगेच उत्तर देऊ नका. फक्त मनात म्हणा, हा भविष्याबद्दलचा विचार आहे. विचार आला, त्याला माझा राग आला असेल. म्हणा, हा माझा अंदाज आहे. विचार आला, मी कदाचित अपयशी ठरेन. म्हणा, हा माझ्या मनानं तयार केलेला एक शक्यतांचा विचार आहे. इतकंच. विचाराशी भांडायचं नाही, त्याला सिद्धही करायचं नाही. फक्त त्याच्याकडे थोडं अंतर ठेवून पाहायचं. कारण मनात विचार येणं आणि त्या विचाराला भविष्यवाणी समजणं यात फरक आहे. ढग आकाशात आला म्हणून आकाश बदलत नाही. तसंच मनात विचार आला म्हणून तुमचं वास्तव बदलत नाही. काही विचार उपयोगी असतील, काही सावध करतील, काही तुम्हाला नवीन दिशा देतील. पण काही विचार फक्त भीतीतून आलेले असतील. म्हणून पुढच्या वेळी रात्री मन पुन्हा धावायला लागलं, स्वतःला फक्त एवढंच विचारा, मी आत्ता एखादी समस्या सोडवतोय की फक्त त्याच विचाराभोवती फिरतोय? जर उत्तर दुसरं असेल तर कदाचित तुम्हाला आणखी विचार करण्याची गरज नाही. कदाचित त्या विचाराला थोडं शांतपणे येऊ जाऊ देण्याची गरज आहे. पण इथे एक प्रश्न उरतो, विचारांपासून अंतर ठेवायचं कसं? त्यांच्याशी लढायचं नाही, त्यांना दाबायचं नाही. मग करायचं तरी काय? याच ठिकाणी पुस्तक आपल्याला एका अतिशय साध्या पण खोल कल्पनेकडे घेऊन जातं. लेटिंग गो. पॉइंट 6, विचारांशी फाईट करू नका. कधी तुम्ही एखाद्या जुन्या आठवणीपासून पळण्याचा प्रयत्न केला आहे का? तुम्ही स्वतःला सांगता, याचा विचारच करायचा नाही. आणि गंमत अशी, ज्या गोष्टीचा विचार करायचा नाही तीच गोष्ट पुन्हा पुन्हा डोक्यात येते. यासाठी एक अतिशय वेगळं उदाहरण समजून घेऊया. समजा समुद्रात एक पाणबुडी खोलवर प्रवास करत आहे. बाहेर अंधार आहे. तिला प्रत्येक जहाज दिसत नाही. म्हणून ती सोनार वापरते. सोनार एखादा सिग्नल पकडतो. पिंग. पाणबुडीला कळतं, इथे काहीतरी आहे. पण लक्षात घ्या, सोनारचा सिग्नल आला म्हणून पाणबुडी त्या वस्तूच्या मागे धावत नाही. ती फक्त सिग्नल नोंदवते आणि पुढे जाते. आपल्या मनात येणारे विचारही काहीसे असेच असू शकतात. मनात अचानक विचार आला, कदाचित मी हे काम चुकीचं केलं. तो एक मेंटल सिग्नल आहे. पण आपण काय करतो? त्या सिग्नलच्या मागे लगेच जातो. का केलं? मी असं का केलं? समोरच्याने काय विचार केला असेल? पुन्हा असंच झालं तर? आणि मग एका छोट्या सिग्नलचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं. इथे पुस्तकाचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन उपयोगी पडतो. प्रत्येक विचाराला उत्तर देण्याची गरज नसते. विचार आला म्हणजे त्याला दाबायचं नाही, त्याच्याशी वाग घालायचा नाही आणि त्याला सतत नवीन ऊर्जा द्यायचीही नाही. फक्त नोटीस, डोंट फाईट, डोंट फीड, लेट इट पास. उदाहरणार्थ, उद्याच्या प्रेझेंटेशनबद्दल विचार आला, माझ्याकडून काहीतरी चूक होणार. पहिली प्रतिक्रिया असते, नाही,
मला घाबरायचं नाही. पण आता दुसरा मार्ग वापरून पहा. हो, माझ्या मनात भीतीचा विचार आला आहे. बस, त्याला लगेच खोटं सिद्ध करण्याची गरज नाही. त्याला खरंही मानायची गरज नाही. तूही प्रेझेंटेशनची तयारी करायला परत जाऊ शकता. कारण विचाराशी वाद घालत बसण्याऐवजी कृतीकडे परतणं अधिक उपयोगी ठरू शकतं. आणि याचं महत्त्व एका छोट्या फरकात आहे. थॉट सपरेशन म्हणजे हा विचार मला नकोय. थॉट ऑब्झर्वेशन म्हणजे हा विचार माझ्या मनात आहे. पहिल्यात तुम्ही विचाराला दूर ढकलत आहात. दुसऱ्यात तुम्ही त्याला पाहत आहात. हा फरक छोटा वाटतो, पण अनुभव पूर्णपणे वेगळा असू शकतो. कारण एखाद्या विचाराला दाबताना तुमचं लक्ष अजूनही त्याच्यावरच असतं. पण निरीक्षण करताना तुम्ही स्वतःला आठवण करून देता, मी हा विचार पाहतोय. म्हणजे मी फक्त हा विचार नाही. मग पुढचा क्षण महत्वाचा होतो. तुम्ही पुन्हा वर्तमानात येता. समोरचं काम, समोरची व्यक्ती, तुमचा श्वास, तुमचं आजचं आयुष्य. कारण मन अनेकदा तुम्हाला काय झालं किंवा काय होईल यामध्ये घेऊन जातं. पण तुमचं वास्तविक आयुष्य मात्र नेहमी आत्ता काय आहे इथे घडत असतं. म्हणून लेटिंग गो म्हणजे विचार पुसून टाकणं नाही. तो विचार कधीच आला नाही असं प्रिटेंड करणं नाही. आणि स्वतःला जबरदस्तीने पॉझिटिव्ह बनवणंही नाही. लेटिंग गो म्हणजे विचाराला तुमचं पूर्ण लक्ष, तुमची ओळख आणि तुमची पुढची कृती ताब्यात घेऊ न देणं. काही विचार येतील, काही थोडा वेळ राहतील, काही पुन्हा येतील. पण प्रत्येक वेळी त्यांच्या मागे धावणं आवश्यक नाही. आणि कदाचित इथेच एक मोठी मोकळीक सुरू होते. मनात शांतता निर्माण करण्यासाठी प्रत्येक विचार शांत करणं आवश्यक नसतं. पण मग एक शेवटचा प्रश्न उरतो. जर विचार आपल्याला डिफाईन करत नसतील, जर प्रत्येक विचारावर विश्वास ठेवायची गरज नसेल, तर आपण स्वतःबद्दल आजपर्यंत मानत आलेल्या किती गोष्टी खरंच आपल्या आहेत आणि किती फक्त आपल्या मनाने तयार केलेल्या आहेत? याच प्रश्नातून या पुस्तकाचा सर्वात मोठा रिअलायझेशन समोर येतो. पॉइंट 7. तुम्हाला तुमच्या प्रत्येक विचाराचा न्यायाधीश व्हायची गरज नाही. कदाचित या संपूर्ण पुस्तकानंतर स्वतःला विचारण्यासारखा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा नाही की माझ्या मनात चांगले विचार कसे येतील, तर तो आहे माझ्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला मी इतकं महत्त्व का देतो? कारण जरा मागे वळून पाहिलं तर आपल्या आयुष्यातले कितीतरी निर्णय अशा विचारांवर घेतलेले असतात ज्यांना आपण कधी तपासूनच पाहिलं नाही. कुणीतरी तुम्हाला कमी लेखलं, मन म्हणालं कदाचित मी खरंच कमी आहे. कुणीतरी तुमच्या मेसेजला उत्तर दिलं नाही, मन म्हणालं त्याला माझी गरज नाही. तुमचा मित्र तुमच्यापेक्षा पुढे गेला, मन म्हणालं मी मागे पडलोय. एखादं काम पहिल्याच प्रयत्नात जमलं नाही, मन म्हणालं हे माझ्यासाठी नाही. भविष्य थोडं अस्पष्ट दिसलं, मन म्हणालं माझं पुढे काही होणार नाही. लक्षात घ्या, या प्रत्येक वाक्याची सुरुवात कुठून झाली? एका विचारातून. पण त्या विचारानंतर आपण काय केलं? त्याला प्रश्न विचारण्याऐवजी त्याला सत्य मानलं आणि मग त्या सत्यावरून स्वतःबद्दल निर्णय घेतला. हीच कदाचित या पुस्तकाची सर्वात मोठी जाणीव आहे. तुमच्या मनात येणारा विचार आणि तुम्ही स्वतः या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या मनात मी अपयशी आहे हा विचार येऊ शकतो, पण त्यामुळे तुम्ही अपयशी ठरत नाही. तुमच्या मनात सगळं बिघडणार आहे हा विचार येऊ शकतो, पण तो भविष्याचा अहवाल नाही. तुमच्या मनात लोक मला स्वीकारत नाहीत हा विचार येऊ शकतो, पण तो संपूर्ण जगाचा निर्णय नाही. विचार म्हणजे मनात निर्माण झालेली एक घटना, तुमची ओळख नाही.
आणि कदाचित इथेच आपण स्वतःला एक अनावश्यक काम देतो, आपल्या प्रत्येक विचाराचा न्यायाधीश होण्याचं. हा विचार चांगला आहे का, वाईट आहे का, मी असं का विचारलं, माझ्या मनात असा विचार आलाच कसा? पण विचारांसोबत प्रत्येक वेळी न्यायालय भरवण्याची गरज आहे का? कदाचित नाही. काही विचार फक्त येतात, ते आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतील. काही भीतीतून येतात, काही जुन्या अनुभवातून, काही अपेक्षांमधून, काही फक्त क्षणभर येतात आणि निघून जातात. प्रत्येक विचाराला पकडून त्याची चौकशी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराचे मालक नसाल. पण त्या विचाराला किती महत्त्व द्यायचं हे शिकू शकता, आणि हा फरक खूप मोठा आहे. आजपासून तुमच्या मनात विचार आला, मी पुरेसा चांगला नाही, तर लगेच स्वतःशी युद्ध करण्याची गरज नाही. फक्त थांबा आणि म्हणा, हा विचार माझ्या मनात आला आहे, इतकंच. तो खराच आहे असंही म्हणायचं नाही, तो पूर्णपणे चुकीचा आहे असंही म्हणायचं नाही. फक्त त्याला विचार म्हणून पाहायचं, कारण कदाचित मनाला शांत करण्याचा अर्थ विचार संपवणे नसून विचारांना आपली ओळख बनू न देणे हा आहे. आणि मग या पुस्तकाचा एक अतिशय खोल संदेश समोर येतो. तुम्ही तुमच्या प्रत्येक विचाराइतके मर्यादित नाही. तुमच्या मनात विचार येतील, काही सुंदर असतील, काही भीतीदायक, काही चुकीचे, काही उपयोगी. पण त्यापैकी प्रत्येकाला तुमचं सत्य बनवण्याची गरज नाही, कारण शेवटी तुमच्या मनात काय येतं यापेक्षा तुम्ही त्याला किती सत्ता देता यातून तुमचा अनुभव बदलतो. आणि कदाचित स्वतःला मोकळं करण्याची सुरुवात एका छोट्याशा वाक्यापासून होऊ शकते. हा फक्त एक विचार आहे. मग प्रश्न बदलतो, मी असा विचार का करतो, यापेक्षा मला हा विचार खरं मानायलाच हवा का? आणि कदाचित याच प्रश्नात आपल्या मनाला पहिल्यांदा थोडी मोकळीक मिळते. कदाचित या पुस्तकाचा सर्वात सुंदर भाग असा आहे की हे आपल्याला आपल्या मनाविरुद्ध उभं करत नाही. हे आपल्याला विचारांपासून पळायला सांगत नाही आणि सतत पॉझिटिव्ह राहण्याची सक्तीही करत नाही. हे फक्त एक छोटासा फरक दाखवतं. मनात विचार येणं आणि त्या विचारावर विश्वास ठेवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आज तुमच्या मनात एखादा विचार आला, मी पुरेसा चांगला नाही. उद्या दुसरा विचार येईल, माझं फ्युचर सुरक्षित नाही. कधी कुणाच्या एका वाक्याचा विचार तुम्हाला रात्रभर झोपू देणार नाही. कधी कुणाच्या यशाकडे पाहून तुम्हाला स्वतःचं आयुष्य कमी वाटेल. कधी एखाद्या छोट्या चुकीमुळे तुम्ही स्वतःलाच कठोर शब्द बोलाल. पण पुढच्या वेळी असं झालं, एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, हे खरंच घडलंय की माझं मन मला त्याचा एक अर्थ सांगते? कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण प्रश्न विचारण्याची सवयच एक मोठा बदल असू शकतो. कारण शांत मन म्हणजे असं मन नाही ज्यात एकही विचार नसतो. शांत मन म्हणजे प्रत्येक विचाराला आपली दिशा ठरवू न देणारं मन. तुमच्या मनात भीती येऊ शकते, पण भीतीला तुमचं भविष्य ठरवायची गरज नाही. तुमच्या मनात शंका येऊ शकते, पण शंकेला तुमची क्षमता ठरवायची गरज नाही. तुमच्या मनात एखाद्याबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतो, पण त्या गैरसमजावर रिलेशनशिपचा निर्णय घेण्याची गरज नाही. आणि तुमच्या मनात स्वतःबद्दल कठोर विचार येऊ शकतो, पण त्या विचाराला तुमची ओळख बनवण्याची गरज नाही. कदाचित आयुष्यभर आपण मनाला विचारत आलो, मला काय विचार करायला हवा? पण या पुस्तकानंतर कदाचित एक वेगळा प्रश्न विचारता येईल, माझ्या मनात जे काही येतंय त्यावर विश्वास ठेवणं खरंच आवश्यक आहे का? कारण प्रत्येक विचाराला उत्तर द्यावं लागत नाही. प्रत्येक भावनेवर लगेच ॲक्शन घ्यावा लागत नाही.
प्रत्येक भीती भविष्यवाणी नसते आणि प्रत्येक शंका सत्याचा पुरावा नसते. तुम्ही तुमचे विचार पाहू शकता, त्यांना समजून घेऊ शकता आणि काही विचारांना फक्त येऊ जाऊ देऊ शकता. कदाचित हाच या पुस्तकाचा खरा संदेश आहे. तुमच्या मनात काय येतं यावर तुमचं पूर्ण नियंत्रण नसेल, पण प्रत्येक गोष्ट सत्य मानून जगणं आवश्यक नाही. आणि कदाचित आजपासून जेव्हा तुमच्या मनात एखादा कठीण विचार येईल तेव्हा त्याला घाबरण्याऐवजी फक्त एवढं म्हणा, मी तुला ऐकतोय, पण तुला लगेच सत्य मानणार नाही. थोडं थांबा, श्वास घ्या आणि पुन्हा वर्तमानात या. कारण कधीकधी आपल्याला आयुष्य बदलण्यासाठी बाहेरचं जग बदलण्याची गरज नसते. आपल्या मनाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणं थांबवणं पुरेसं असतं. आणि जर या पुस्तकातून तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही: तुमच्या मनात येणारा प्रत्येक विचार तुमचं सत्य नाही. आता मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. तुमच्या मनात असा कोणता विचार वारंवार येतो ज्याला तुम्ही कदाचित गरजेपेक्षा जास्त महत्त्व देता? तो विचार कमेंटमध्ये लिहा. कदाचित तुमची एक कमेंट एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला हे जाणवून देईल की अरे, असा विचार फक्त माझ्या मनात नाही. आणि जर तुम्हाला अशाच पुस्तकांमधून मिळणारे विचार सोप्या मराठीत, कथा आणि रिअल लाईफ एक्झाम्पल सोबत समजून घ्यायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीसोबत शेअर करा ज्याचं मन कदाचित सध्या स्वतःच्या विचारांशीच खूप मोठी लढाई लढत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा: विचार येत राहतील, पण प्रत्येक विचारावर विश्वास ठेवायचा की नाही हा निर्णय तुमच्या हातात आहे. एल